नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर मी आत्ताच उठलोय आणि मी आहे गावी। तर आज आहे आपल्याकडे वाडी पूजा। तर पालखी झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर वाडी पूजा असते। तर आज आहे वाडी पूजा आणि मी जरा बदललेला वाटत असेल तर मी कापलेत केस, कारण भरपूर शिवा पडत होत्या म्हणून म्हटलं कापू दे। तर केस कापलेत आणि आज आहे वाडी पूजा। तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच। एकदम आज खूप मजा करूया, कारण आज पण कामावर सुट्टी घेतली मी मस्तपैकी। तर चला जाऊया आता। तर मंडळी मी आलोय सभागृहामध्ये, आमच्या घराच्या थोडं बाजूलाच आहे। स्पीकरचा आवाज आहे, जरा माझा आवाज येत नसेल तर अजून काही सुरुवात झाली नाही। मी आता जस्ट पोहोचलो इथे आणि मी आंघोळ वगैरे नाही केले, फक्त जरा थोडंफार हे करायला आलोय, स्पीकर फिरवतोय थोडं। फक्त इथे जरा काय काम आहे ते करणार आणि मग परत घरी जाईल, मग आंघोळ वगैरे करणार, आटपणार आणि मग जाणार। तर हे बघा तयारी काल करूनच ठेवले। मी काल कामावर गेलो होतो, जरा काय तयारी करायला काय मला यायला भेटलं नाही म्हणून मग रात्री आलो होतो, पण रात्री काय जास्त काम नव्हतं। आम्ही कैऱ्या वगैरे चोरून आलो आणि खाल्ल्या आणि नंतर मग गेलो घरी। तर इथे हे बघा पूर्ण झालंय, बाकी आता फक्त इथे देवाला मांडायचं आणि पूजेला सुरुवात होईल नंतर, तेव्हा आपण इथे असूच। तर चला आता बघूया काय कोण येते काय तिथपर्यंत, नाहीतर मग आपण जाऊ घरी। थोडं काम आहे खाली गावामध्ये ते करीन आणि मग घरी जाऊन मग डायरेक्ट मग माझी आंघोळ वगैरे करणार, मग परत पूजेवर येणार। तर चला जाऊया। तर मित्रांनो मी आलोय घरी, जरा माझा आटपायला आंघोळ वगैरे करेन, आटपतो आताच पूजेवर म्हणजे चालू आहे। आता थोड्या वेळाने पूजा चालू होईल, पोरं वगैरे गेलेत, आता मी आंघोळ वगैरे करीन आणि कपडे वगैरे तयार होऊन मी परत जाणार पूजेला। तर चला मी आता आटपतो माझं आणि मग जाऊया पूजेला परत। तर चला जाऊया। तर मित्रांनो माझं आटपलंय, मी झालोय जरा तयार, आता निघालोय पूजेजवळ। तर चला आता आपण जाऊया पूजेजवळ आणि मी तुम्हाला तिथेही दाखवतो। आता सत्यनारायणची पूजा चालू होईल, तर चला जाऊया। त्यामुळे आनंदित होऊन उत्तम पिकलेली केळी साखर तूप तवा तळावा सर्व याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी याला आपले बांधव इष्ट मित्र या सर्वांना बोला। विधी रोक्ष रीतीने यथाकाम सत्यनारायणाचे पूजन केले। या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मूळ इत्यादी संपत्तीने युक्त आला। या लोकांना शेवटी सत्यनारायण पूजा सत्य होती गेला इथे दादू हा फिरत नाही तो म्हणजे गेला नाही पूजन भावे वाळे माता पिता तमेव स्मरावा गंधरा निरंतम समर्पयत् नारायण
सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, गुणवंता अनंता रघुनायका गणेशी आता, इंद्र माता मुकुटी जळावी, कारुण्य सिंधू दुःखारी, तुझे शंभो मद कोण तारी. रिया रिया हा उठव रिया. हे रिया, हे रिया केला. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे वाडीपूजा. वाडीपूजा म्हणजे चालू होती, आम्ही जेवलो वगैरे आणि आलोय. आम्ही जातोय जरा पोमेंडीमध्ये. पुढे ह्याच्या पुढे गाव आहे, त्याच्यामध्ये एक गाव लागतो गोणवली म्हणून. तर तिथे अर्ध्या रस्त्यात आहोत आणि तिथे खाली एक पूल नदी होती, तिथे उतरलो. ते बघा इथं एकदम शांतता आहे, मस्तपैकी तिघजण आहोत. आणि वाडीपूजा आता चालूच आहे. आता काय हळदी कुंकू वगैरे असेल म्हणून आम्ही जरा आलो आहे. ती पोमेंडीमध्ये जरा पालखी आहे म्हणून तिथे नाचवायला वगैरे जातो आहे. आणि नंतर मग परत जाणार आपल्या घरी. आणि तिथे आहे परत मग रात्री भजन वगैरे होईल, त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला आता थोडीशी इथली नॅचरलची मजा घ्या आणि मग आपण निघूया पुढच्या प्रवासाला. तर मित्रांनो हे बघा इथे थांबलोय एकदम मस्तपैकी. आणि हे इकडे दोघं जण आहेत. हा एक आमच्या इथला राकेश भुते, आमचा राख्याचा, आणि आमचा तात्या समीर. तर आम्ही आहोत इथे थांबलोय तिघंजण. आणि आता थोड्या वेळानं परत निघणार. 4 वाजेपर्यंत तिथे पालखी काहीतरी नाचवायला सुरुवात करतील, तिथपर्यंत आम्ही पोहोचू. तर चला आता थोडा वेळ बसतो इथे आणि मग पुढे निघतो. तर मित्रांनो वाटाणे आणले होते खायला. ते आता इथे मासे आहेत, पिठलांड्या बांधत त्यांना आता फिडिंग करतोय. तर मित्रांनो मी आहे नदीमध्ये चालतोय. आता तुम्हाला दाखवलंच, एकदम मस्तपैकी एकदम शांतता पसरते. बघा बाजूला पाणी वगैरे आहे मस्तपैकी. आणि पुढे पुढे जातोय चालत. एकटाच आहे, ते दोघं जण तिकडे बसलेत, तिथं आहेत पुलाखाली. आणि मी इथे चालतोय. बघा एकदम मस्त एक शांतता. इकडे जास्त कोण येत नाही, गाव पण आहे तो जरा लांब आहे, थोड्या वाड्या वगैरे. इकडे जास्त कोण फिरकत नाही, इथे गहाण वगैरे काही जास्त नाही, म्हणून आम्ही जरा थांबलो होतो म्हणून दाखवलं तुम्हाला. हे बघा एकदम शांत आहे, ते एकदम शुद्ध पाणी, ह्याच्यामध्ये मासे वगैरे आहेत मस्तपैकी. परत एकदा येऊ आपण एक दिवस मित्रांनो वगैरे सोबत, अजून भरपूर पुरं असं म्हणजे फिरायला वगैरे. तर बघा किती एकदम या नेचरची मजा घ्या तुम्ही. एक असा एकदम मस्तपैकी शांतता, वारा वगैरे सुटलाय. तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि आपण असे व्हिडिओ टाकत राहूच. आपण प्रयत्न करायचाच आहे की आपण सर्वांना माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी होत्या त्या दाखवू. तर चला मी आता निघतो पुढच्या प्रवासाला, अजून पुढे जायचंय. चला मित्रांनो तिथून निघालोय आणि आलोय पोमेंडीमध्ये. सो इथे सोमेश्वर मंदिर आहे. हे बघा श्री स्वयंभू शंकरांचं मंदिर मस्तपैकी.
इथे 9 महिने नवरात्रीच्या दिवशी गोंधळ असतो, तेही तुम्हाला एक दिवस दाखवेन. तर चला आता आम्ही जातोय पुढच्या रस्त्याला. चला, आम्ही पालखी वगैरे करून आलोय आणि आता निघालोय घरी जातोय. अजून 2 गाड्यामध्ये जॉईन झाल्या होत्या. तर चला. तर मित्रांनो, मी आलो होतो मोमेंटतून, मगाशी आलो, आंघोळ वगैरे केले, परत कपडे चेंज केलेत आणि आता निघालो परत पूजेला. तर आता काय डायरेक्ट रात्री आता भजन आणि थोडा वगैरे नाचणार वगैरे आणि मग संपवणार आणि मग घरी येणार. तर चला आता मी जातो परत पूजेजवळ. तुम्हाला भेटूया आता डायरेक्ट रात्री भजन सुरू होईल तेव्हाच भेटूया. तर चला जाऊया आता. मित्रांनो, पूजेजवळ आलो आहे आता. इथे चालू आहे पूजा. इथे आपले बाप्पा बसलेत, सर्वांचे देवता गणपती बाप्पा इथं बसलेत. आम्ही सकाळी मकर इथे सजवला तो आणि आता आलो इथे. तर चला आता डायरेक्ट रात्री भजनाला भेटूया. बघा मनोदरीचा जडभास केला, मनोदरीचा जडभास केला, साक्षात परमात्मा मज भेटवी, दर्शना पतित पावना, नारायण महाराज की जय.
मित्रांनो, मी आलो आहे कामावरून आताच आणि विषय कसा आहे, हा तर आउटरो आहे. काल होती आमची वाडीपूजा, तर मी आलो आता घरी इकडे तळीला आणि तिकडे वाडीपूजा होती तर ती आटपली आणि काल रात्री काय आउटर शूट करायला भेटलं नाही. विषय असा झाला की काल रात्री खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं राहू दे. तर चला आता हा व्हिडिओ एंड करूया आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.